नमस्कार मंडळी, मी ओमकार स्वप्नाली सुभाष पराकर सरांचं स्वागत करतो त्याच यूट्यूब चॅनलवरती की मित्रो ज्याचं नाव फक्त भटकंती. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज एक भव्य दिव्य चिकन नांगरणी स्पर्धा संपन्न होते आणि या स्पर्धेसाठी पिंपळी गावची आन बान शान ज्या जोडीनं ज्या नंदींनी पिंपळी गावचं नाव रोशन केलं, पिंपळी गाव म्हणजे काय जे दाखवलं, त्याच नंदींना आपण भेटतोय आणि त्या 3 नंदींचं नाव आहे पुष्पा, चेतक आणि शत्रू. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजच्या व्हिडिओला मजा आहे, तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका. तर वळूया व्हिडिओकडे. मित्रो, हे जे आपण नंदी बघतोय ते पिंपळी गावचे आहेत. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं दादांना विचारूया. दादा, सर्वप्रथम नाव सांगाल तुमचं मला? माझं नाव राज ड्रायव्हर. ओके, संपूर्ण काय नाव? माझं नाव हो, राज ड्रायव्हर मिरजुलकर याच नाव मला ओळखतात. ओके. दादा, तुमचं नाव? माझं पारदर्शक बेचाळी. सौरभ संदीप पवार पिंपरी करतो. सागर दीपक चव्हाण. अक्षत रवींद्र जांभुर्गे. आकाश कदम. तर दादा, तुमच्यामध्ये पहिलं कोण बोलणार सांगाल का मला? ओके, सागर दादा ना? सौरभ दादा. सौरभ दादा, आज तुम्ही जो नंदी पकडला आहे, ठीक आहे, तर त्या 3 नंदींबद्दल तुम्ही काय सांगाल आज? नाही, तिन्ही पण नंदींचं बघायला गेलात तर तसं प्रत्येक आपल्या आता नांगरणी स्पर्धेत एकदम टॉपला नाव आहे. म्हणजे त्यांच्या पाळाच्या जोरावर त्यांनी स्वतःचं नाव केलेलं आहे. ओके. आणि पिंपरी गावचं नाव, आई सुकाईचं नाव त्यांनी उंचावर नेलं. ओके. आजपर्यंत आपण चिखल नांगरणी स्पर्धा म्हणा किंवा छकडीची स्पर्धा म्हणा, केव्हापासून खेळायला सुरुवात केलीत? नाद आम्हाला लागला 2 वर्ष अगोदर. ओके. पहिलंच आम्ही मैदान पाहिलं छकड्याचं भराड्या. अच्छा. भराड्याच्या पहिल्याच मैदानात आई सुकाईच्या आशीर्वादानं आम्हाला पहिलाच गुलाल भेटला. ओके. कितवा नंबर झाला होता? तेव्हा आम्ही आदतला पाहिलं होतं. आमच्याकडे आदत वासरू होतं, एक छोटंसं मटका म्हणून नाव होतं त्याचं. अच्छा. तर त्याच्यावर आमचा 4था नंबर झाला होता. ओके. आज जे आपण नंदी पकडलेत, बरोबर, त्याच्या अगोदर किती नंदी झाले होते सांगायला काय? नाही, सगळ्यात पहिला घेतलेला हा. ओके, पुष्पा. हां. ओके. म्हणजे एक 7 जुलै 2024ला घेतलेला आम्ही. ओके. त्यानंतर एक 15-20 दिवसाच्या गॅपनी हा आम्ही आदत वासरू घेतलेलं होतं. ओके. त्यानंतर मुंबईतून आमचा एक शंभू म्हणून बैल होता. हां. तो ऑफ झाल्यानंतर आम्ही लगेच 7-8 दिवसात आम्ही नवीन खरेदी केली. घोटसई कौशल पवार घोटसई. ओके. त्यांच्याकडून आम्ही शत्रू घेतला. ओके. पुष्पाला आपण कुठून घेतलात सांगाल काय? पुष्पा आता जो राज ड्रायव्हर मिरजोळीकर आपला ड्रायव्हर असतो, ओके. त्याच्याकडे बैल होता. अच्छा. त्याच्याकडे बैल पळत नव्हता. अच्छा. बाहेर जायचं वगैरे असा विषय होता काहीतरी. ओके. त्यानंतर आम्ही घेतला, खरेदी केला. एक 2-3 चिखलाचे मैदान केले 2024ला. ओके. तेव्हा काय आमचं काही काम झालं नाही, म्हणजे बैल पळालं नाही. ओके. त्यानंतर आम्ही छकड्याला बोलवला. छकड्याला एक 7-8 मैदानं सलग 7-8 मैदानं गटपास होता. अच्छा. आणि खास म्हणजे जेव्हा हा घेतला, हां. म्हणजे एकदम पाळण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता. काय होती याचं फ्युचर जर सांगू शकाल काय? नाही, याला अजून भरपूर पळायचं आहे. पहिल्या मैदान एक 7-8 मैदानं सुरुवातीची, म्हणजे नाही म्हटलं तरी 16 मैदानं झाली. हां. 16 मैदानातले 14 मैदानं गटपास झाला होता. ओके. सुरुवातीची 7 मैदानं. हां. त्याला बैलगाडी क्षेत्र माहीत नव्हतं, तरी पण तो गावच्या नावासाठी, आमच्या नावासाठी जीवाच्या आकांडानं पळत होता. कुठून खरेदी केलेली आहे? आम्ही हा भराड्यातून घेतलेला. पुष्पाला फेरायला नेलं होतं. ओके. तेव्हा आम्हाला वासरू दिसलं. अच्छा. पुष्पाला मारायला होतं म्हणून तो बोललेलं एक खरेदी करायची. अच्छा. पण काय मोठी नाही, 1,500ची खरेदी आहे. बघा मित्रांनो, हेच ऐकायचं होतं की 1,500 रुपयाची खरेदी. मित्रांनो, हा चेतक, आणि चेतकचं मित्रांनो खऱ्या अर्थानं आज सांगायचं म्हटलं तर कायम गुलाल करतोय. मला वाटतं हे त्याचं पाठोपाठचं. मोठ्या मैदानात गुलाल आहे. आज चेतकच्या गळ्यात कुठला नंदी होता? चेतकच्या गाळ्यात पिंजरा होता. पिंजरा आणि चेतक. आळवणीच्या मैदानात पाहिला. ओके. आज काय अपेक्षा होती म्हणून चेतकला घेऊन आला होता आज मैदानात सांगायला काय? अपेक्षा नाही, आम्ही खरं म्हणजे पुष्पा आज एक शत्रू 1 नंबरला पळतो म्हणून नाही. आम्ही पुष्पासाठी हे चिखलीचं मैदान, कारण चिखलीच्या छकड्याच्या मैदानाला आम्ही पुष्पा जास्त करून पळवत नाही. ओके. त्यामुळं आम्ही पुष्पा आहे म्हणून तर हे 2 नंदी आणतो. अच्छा. गाडीत जागा असते आपल्या. ओके. नंतर मोठ्या मैदानात हा चांगला पळायला लागला. अच्छा. आम्ही न शिकवलेला बैल आहे. म्हणजे चिखलीचा काय अंदाज आम्हाला पण आधी काय अंदाज नव्हता. ओके. एक दिवस फक्त नांगर धरायला नेला, तिथनं फिरायला लागला. पहिल्याच मैदानात नेलेला. पहिल्या मैदानात जरा ड्रायव्हर पडला, त्यामुळं गाडी जरा आमची राहिली नाही. नंतर सगळ्या मैदानात गुलाल केलेला बैल होता. ओके. उबळे मैदान सोडलं तर सगळ्या मैदानात गुलाल केलेला बैल आहे शत्रू. तर दादा तुमच्याकडे येतो आज. ओके. दादा सांगा की पुष्पाला आपण किती वर्ष झाले आपल्या दावणीला आहे?
पुष्पा आता 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष, 2 ते 2.5 वर्ष, ठीक आहे. 2च वर्ष झाली, मला वाटतं 2 वर्ष. 7 जुलै आता परवा बड्डे पण सेलिब्रेट केली. बड्डेला आपण आलो होतो, नक्कीच व्हिडिओ पण आपली छान चालली बड्डेची पुष्पाच्या. तर पुष्पाचा स्वभाव सांगा मला. पुष्पा काही एकदम सगळ्यात मार्का बैल म्हणजे पुष्पा. आता गावठी गाडातला मार्का बैल असेल तर पुष्पा. ओके. काय म्हणजे त्याचा स्वभाव म्हणजे असं दिसायला बघा पूर्ण शांत दिसतो आपल्याला, त्याचा बघा चेहरा एकदम मित्र हो. नाही, कधी पण अटॅक करू शकतो. नक्कीच, कारण की त्याला आता बघितलं होता, बांधला होता त्यावेळी. आणि चेतकबद्दल काय सांगाल, चेतकचा स्वभाव कसा आहे? चेतकचा स्वभाव म्हणजे आता हे बघा, इथं सोडून गेला बैल, कुठे जाणार नाही, काय नाही. बघा मित्रांनो, जिवंत उदाहरण एक लाईव्हमध्ये बघायला मिळतं आहे. बघा साईडच्या बैलाला काय करणार, साईडच्या माणसाला काय करणार. प्रवास कसा असतो त्याचा गाडीतून. एवढी छोटीशी कॅरी आहे मित्रांनो, या कॅरीतून हे 3 नंदी प्रवास करतात. कॅरीतनं शक्यतो बैलगाडीतनं बैल जाताना कुठला बैल उभा राहत नाही किंवा हे करत नाही. ओके. बस जाताना बसून जाणारा बैल आहे आणि येताना बसून येणारा बैल आहे. बघा मित्रांनो, इतका गरीब. आणि शत्रूबद्दल काय सांगाल? शत्रूबद्दल सांगायचं म्हटलं तर शब्द कमी आहेत. जे आज पिंपरीकरांचं जे नाव आहे छकड्यात आणि चिखलात आत्ता नाव झालं. ओके. छकड्यात जे नाव होतं ना ते एका बैलामुळे म्हणजे सगळी स्वप्न पूर्ण झाली. ज्या मैदानात गुलाल करायचा त्या मैदानात गुलाल केलेला मी सगळ्या या बैलावर. दादा मला विचारायचं आहे की पांढऱ्या दादा गुरव आरवलीकर, ठीक आहे, यांच्या मैदानामध्ये तुम्ही घराकडून एक आजीला तुम्ही सांगून आला होतात की बाईक लावायला जागा कर. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की मी तुमच्या तोंडून ऐकलं होतं बाहेरून थोडंसं. नाही, स्वतःला विश्वास बैलांवर विश्वास असेल तर आपण बोलू शकतो ना की बाबा माझा बैल आज 1 नंबर करणार. पण नशिबानं ओमकार घाणेकर आमचाच मित्र आहे. ओके. जवळचा माणूस आहे, त्यानं 1 नंबर केला. आम्हाला पण तेव्हा आनंद झाला. आमच्या शत्रू आणि पुष्पा वळाले. ओके. तेव्हा त्यांनी 2 नंबर राहिले होते. काहीतरी 1 मिलीसेकंदाचा गॅप होता आणि नंतर 3 नंबर राहिला पिंजरा, म्हणजे आज ज्याचं पळायला पिंजरासोबत. ओके, म्हणजे ही जोड पिंजरा आणि चेतक कायम पळते. कायम पळते. नाही, 2 मैदानं पायरा केलेला, दोन्ही मैदानात गुलाला जायचं. ओके. दादा मला विचारायचं, आज आपल्याकडं नंदी 3 आहेत बरोबर. तुम्ही व्यवसाय काय करता सांगू शकाल काय? व्यवसाय मी स्वतः मंडप डेकोरेशनचा धंदा आहे स्वतःचा. ओके. आणि गाडी वगैरे आपली. ओके. मला विचारायचं आहे की हे 3 नंदी पोचणं किंवा ह्या 3 नंदींचं पालन करणं आणि 3 नंदी मैदानात घेऊन येणं कितपत खर्च होतो थोडक्यात सांगू शकाल का? खर्चाचं म्हणजे आता 2-2.5 हजार रुपये गाडी भाडा आहे. निलेश भाऊ साळुंके जे आम्हाला गाडीला प्रत्येक मैदानात मदत करतात. ओके. CNGचा खर्च करायचा आणि थोडे पैसे देतो आम्ही प्रत्येक मैदानात गुलाल. त्यामुळे एखाद्या मैदानात 1 नंबर झाला तर आम्ही जास्त स्वतःहून पैसे देतो. बरोबर. त्यांची काय स्वतःची मागणी नसते. ओके. अजून एक छकड्याला एक असाच एक ड्रायव्हर आमच्याकडं, एक नितीन कदम. ओके. त्याचा पण छकड्याच्या मैदानात एक आम्हाला भरपूर सपोर्ट असतो. सियोग चव्हाण. ओके. त्याचा एक भरपूर सपोर्ट असतो आम्हाला छकड्याच्या मैदानाला. ओके. तर दादा मला विचारायचं तुम्हाला की तुमच्या ह्या नंदींचं श्रेय ओके सर्वात कोणाला जातं पहिलं सांगू शकाल काय? सगळ्यात श्रेय द्यायला गेलं तर आमच्या आजीला देऊ. कारण आज जे आता तुम्हाला बघायला गेलं बैलाचे 3 बैलांच्या तब्येती बघा. बरोबर. आज आमच्या घरात खायला पेंडा म्हणजे बैलांना खायला पेंडा नाही अशी परिस्थिती आहे. पण बैलांची एकदम परिस्थिती बघा, म्हणजे कशा परिस्थिती बैल बघा मित्रांनो. चेतक लाजतोय थोडा पाठीमागे जाऊन, कारण की त्याचं मित्रांनो खऱ्या अर्थानं त्याच्याकडे बघितलं ना की असं वाटतं की गरीब गाय बघावीशी वाटते. पण मैदानामध्ये जातो ना खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर जबरदस्त वेग. खऱ्या अर्थानं तुमच्या 3 नंदीला कोणाचीच नजर न लागो असं माझ्याकडून अपेक्षा आहे. आई सुकाईचा आमच्यावर आशीर्वाद नक्कीच असणारच, कारण की खऱ्या अर्थानं तुम्ही खरा खेळ खेळताय. काय सांगाल की चिखल नांगरणी क्षेत्र आणि छकडी क्षेत्रामधला छकडाची शर्यत आहे त्यामधील फरक सांगाल काय थोडक्यात? चिखल नांगरणी म्हणजे एक चांगला शेतकऱ्यांचा खेळ आहे. शेतकऱ्यांना म्हणजे प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी. ओके. की आपलं नाव करायचं असा प्लॅटफॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी. नक्कीच. आणि दादा मला विचारायचं तुम्हाला, आज तुम्ही व्यवसाय करताय, मंडपचा स्वतःचा बिझनेस आहे तुमचा नक्कीच, तर मला सांगा की हे क्षेत्र कितपत चांगलं आहे आणि कितपत वाईट आहे सांगू शकाल काय? क्षेत्र चांगलं म्हणजे एका माणसाचा खेळ नाही हा. ओके. सोबतीला मित्र आहेत, मित्र परिवारात 30-35 जणांचा आमचा ग्रुप आहे. ओके. ओके. पूर्ण आमच्या सोबतीला आमचं गाव आहे. ओके. गावाच्या सपोर्टमुळे आणि आमच्या मेहनतीमुळे आज बैल प्रत्येक मैदानात जाऊन सगळ्या मैदानात उबळे मैदानात सोडलं तर सगळ्या मैदानात आमचा गुलाल झाला. ओके. 2-2 जोड्या राहिलेल्या आहेत सगळ्या. दादा मला सांगू शकाल काय की भगत की लिंबू हा प्रकार कितपत मांडता तुम्ही सांगू शकाल काय?
कारण की मी हा प्रश्न पहिल्यांदाच विचारतो आज कोकणामध्ये, काय सांगाल? नाही, हा प्रकार असेल नसेल आपल्याला काय फरक पडत नाही. आम्ही आज सकाळी जाताना मंदिराच्या समोरून गाडी जाते, आई सुकादेवीच्या ग्रामदेवतेच्या बरोबर, ग्रामदेवतेच्या पाया पडून सकाळी निघतो. नक्कीच आपण चांगल्या कामासाठी जातो त्यावेळी आणि नक्कीच आमची उभा आशीर्वाद घेऊन. गाडी पाळताना कुणाच्या वैयक्तिक कुणाच्याच नावावर अजूनपर्यंत पाळलेली नाही आहे. ओके, आई सुकादेवी प्रसन्न पिंपळी खुर्द या नावावर आमची गाडी पळत असते, त्यामुळे आम्हाला यश भरपूर यश भेटले. ओके दादा, मला विचारायचं आज ह्या 3 नंदींना मागणी आली काय? मागणी ह्याला आली होती. ओके. मागणी आली होती, ह्या जोडीला आली होती. एक लाखभराची मागणी आली होती. अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगतो एक चिरणीचं मैदान होतं, हां, चिरणीच्या छकड्याचं मैदान, ओके, तेव्हा मोठ्या जोडीला ही जोडी घासली होती. तेव्हा एक लाखभराची मागणी, म्हणजे मागणी करण्याला पण माहिती असेल की बाबा मी मागितला होता म्हणून बैल. ओके, असं काही खोटी गोष्ट नाही ओके. की बाबा एक लाख रुपये सांगायचे असं. का नाही दिलेत? नाही, आजीने घरात बैल आणून दिली नसती करत. कुठली दुसरी बैल 10 लाखाचा बैल आणा, 20 लाखाचा बैल आणा. आज पण तुम्हाला सांगतो, हा शत्रू छकड्याच्या मैदानाला एक नंबर करतोय, चिखलाच्या मैदानाला 1 नंबर करतोय. ओके. आजीचं मत काय आहे, माझा पुष्पा आणि माझा चेतक 2 नंदी. 2 नंदी कुठं गेला जाता का म्हणे. ते जर 2 नंदी गेले तर घरात कुठली बैल आणायची नाहीत, काय नाही. बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं दादाला मी मित्रांनो आरवलीच्या मैदानात बघितलं होतं की ओमकार दादासोबत बोलत असताना की बाईकची तयारी करून ठेव, आणि खऱ्या अर्थानं इतका नंदींवरती विश्वास, आणि खरोखर दादाला माहीत होतं की आज गुलाल करणार, आणि नक्कीच ती जोडी हे नंदी पळाल्यावरती मला वाटतं 1 नंबरला जोडी होती. हा, 1 नंबरला जोडी होती. नंतर ओमकार खाणीकर चांगली जोडी पळवली. म्हणजे त्याकडे पण नंदी चांगले होते. किती सेकंदात आले होते हे नंदी? 14:76 पुष्पानी चेतक आला होता. ओके, पुष्पानी शत्रू आला होता 14:76, आणि हा 14:55 आला होता. बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज आपण इतकासा इतिहास बघतोय. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल काय? वेगळेपण याचं काय आहे, राहणीमान, खुराक वगैरे काय सांगू शकाल काय? आता तुम्ही बैल पकडलाय, एवढा बघत असाल, एक छातीजवळ बैल पकडलाय, नक्कीच. शिंग पण हलवत नाही किंवा हालचाल पण नाही त्याची. स्वभावाला कसं आहे? स्वभावाला एकदम शांत. ओके, काय म्हटलं तरी चालेल. नक्कीच. दादा, मला विचारायचं आहे तुम्हाला की ह्यांचं खुराक कसं असतं? खुराक म्हणजे आता खुराकाबद्दल सागर तुम्हाला सांगेल, कारण खुराकाचं वगैरे सागर सगळं बघतो. ओके, काय हरकत नाही दादा. तुमच्या सांगताय दादा, बोला. नाही मी नाही मेशीच्या पाल्यावर जिवंत बैल आहेत. एकदम गावठी खुराक. ओके, मेशीचा बाळा म्हणजे काय थोडक्यात? आपण जे बांबूचा ओके, चिवारीची चार म्हणता येईल थोडक्यात, कारण की आपल्या इकडे जास्त करून चिवारीची चाळ बोलतात, चिपळूण पट्ट्यामध्ये मेशीचा बोलतात. तर काही हरकत नाही. तर दादा, मला सांगा की ह्या जोडींचे खऱ्या अर्थानं गाडी चालवणारे ड्रायव्हर कोण असतात? आता छकड्याला बोलायला गेलात तर राजनिवाते बैल पकडून नाही बघा, स्वतः मालक छकडी पळवतात. तिन्ही बैलाचा मालक स्वतः राज ड्रायव्हर बिरजोळकर एकमेव ड्रायव्हर आहे. ओके, साईल ड्रायव्हर चिंचगिरीचा. हां, आणि त्यानंतर चिखलात खऱ्या अर्थानं आम्हाला पडत्या काळात जी मदत केली, हां, मोत्या ड्रायव्हर मुरडवाला, ओके, म्हणजे एकदम आम्हाला गरिबांचा वाली म्हणता येईल थोडक्यात. गरिबांचा वाली खरंच गरिबांचा वाली आहे तो. कारण आम्हाला तेव्हा सुरुवातीला आमची बैल हातात कोण घेत नव्हतं, तेव्हा मोत्या ड्रायव्हर मुरडवाला ओके, यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर पण भरपूर वेळा पळवलं. त्यानंतर आता तसं बघायला गेलं ना, चालू सीझनचा बादशाह मुन्ना, ओके, मुलुक मैदानी तो साईल ड्रायव्हर चिंचगिरीकर, ओके, यांचं आज जी बैल गुलालात आहेत, आज जे गुलाल चालू आहेत ते या तिघांमुळे गुलाल चालू आहेत. ओके. रुपेश किंजळकर एक जबरदस्त ड्रायव्हर. चांगल्या पद्धतीची मदत आहे आम्हाला रुपेश किंजळकर. ओके. आज सिद्धू गोपालनी पण पळवलं, चेतकला पळवलं, पुष्पाला पळवलं. ओके, आज दोन्ही पण सिद्धूने पळवले. हा, 2 सिद्धूने. काय सांगाल, आज सिद्धूच्या हातामध्ये होती पहिल्यांदा जोडी? सिद्धूची आज गावठी जोडी होती का? हा, गावठी होती आज जोडी, त्याची नाही ना? नाही, त्याची स्वतःची जोडी आज नव्हती आजच्या मैदानात. पण त्याच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? सिद्धूचा अनुभव किंवा सिद्धूच्या बद्दल थोडक्यात काय सांगाल? कारण की पाडगावचा सिद्धू चांगला प्रसिद्ध आहे. सिद्धूबद्दल आम्ही सांगणं म्हणजे सिद्धू खरंच नामांकित ड्रायव्हर आहे. ओके. आणि आज आम्हाला एवढ्या मोठ्या ड्रायव्हरनी आमची बैल स्वतः हातात घेतली. ओके, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. ओके, बघा मित्रांनो, चालला आहे हिरो निघाला तिकडे चार खायला. तर दादा, तुमचा जो मोलाचा वेळ आपल्याला दिला त्याबद्दल खरोखर आपल्या चॅनलकडून आम्हाला मुळाचा वेळ दिला, कारण आमच्यापर्यंत अजूनपर्यंत मुलाखत घ्यायला कोण येत नव्हतं. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमची पहिलं 4 लोकांना दिसतील. नक्कीच, कारण की मी दादा खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर गरिबांचे बैल, छोटे बैल जे
काही यूट्यूबर्स लोकांनी किंवा म्हणजे जे पडद्याआड आहेत पर्यंत कोण आलं नव्हतं. नक्कीच त्यांनाच मी मोठं करायचा बघत असतो, कारण की आपला हेतू तोच आहे. कारण की नवीन नवीन नंदी आपल्याला दाखवायला आवडतात आणि नवीन नवीन नंदीचा इतिहास बघायला आपल्याला आवडतो. तर खऱ्या अर्थानं तुमचा जो वेळ दिलात त्याबद्दल आपल्या चॅनलकडून खूप खूप आभारी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे झाली सुंदर अशी पुष्पा, चेतक आणि शत्रूची छोटीशी मुलाखत. मित्रांनो, कशी वाटली मुलाखत आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय क्वेश्चन झाले पाहिजेत आणि अजून कोणत्या नंदीचे व्हिडिओ आले पाहिजेत आपल्या चॅनलवरती, तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.